मामाचा परिचय करून द्यायचं जर ठरलं तर जाधव साहेब एका छोट्याशा ग्रामीण भागामध्ये जन्माला आले. 3 भावंड 2 बहीण, परंतु 2 भाऊ हयात आहेत, 2 बहीण आहेत. एखाद्या छोट्याशा परिवारामध्ये अत्यंत कबाड कष्ट करत करत आताच्या वक्त्यांनी सांगितले गोंधळी समाजाचे ते असून रात्रभर आपलं जागरण करणं, समाजाची सेवा करणं हे त्यांचा व्यवसाय. हे करत करत सर्व कुटुंबाला सांभाळत मामा 10वी पास झाले. 10वी पास होऊन 12वी पास झाले आणि औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जेव्हा जाहिरात आली साहेब तेव्हा ते पहिल्यांदाच 1992 ला या ठिकाणी रुजू झाले. एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ते रुजू झाले आणि आज साहेब एवढे मोठे झाले की आपण कल्पनाही करू शकत नाही. साहेब आज वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्रेणी 1 मध्ये 1 मध्ये ते आज सेवानिवृत्त होत आहेत. तुम्हाला सर्वांना माहित आहे या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना मामा जवळून माहित आहे. त्यांचा स्वभाव किती प्रेमळ आहे, किती वाखाणण्याजोग आहे. सर्वांना घेऊन चालणं, समाजासोबत राहणं. एखादा माणूस छोटा माणूस एखादा मोठा झाला तर तो समाजाला विसरून जातो, पाठीमागच्या कुटुंबाला विसरून जातो. पण जवळजवळ मलाही मामाच्या सहवासामध्ये यायला 25 वर्ष होत आले आणि मी तेव्हापासून मामाला बघतोय. तर मामा हे कधीच कुटुंबातले समाजाचे नाळ त्यांनी कधी तुटू दिले नाही. हा त्यांचा खरं तर महत्वाचा स्वभाव आहे. आणि एकदा माणूस त्यांच्याशी जुडला तो परत कधीच ते विसरू शकत नाही असा त्यांचा एक स्वभाव आहे. एवढंच नव्हे, मामाने जीवनामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली. औरंगाबाद असेल, पैठण असेल, नाशिक असेल, त्यानंतर नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन, बीड ठिकाणी जाऊन, जालन्या ठिकाणी जाऊन अनेक जिल्हे त्यांनी पार केले. आणि आजही आम्ही जेव्हा जेव्हा मामाशी भेट घेतो तेव्हा त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते सातत्याने मामाला फोन करतात, सुख दुःख विचारतात. यावरून आपल्याला लक्षात येते की मामाचा स्वभाव कसा असावा. आणि खरंच मामा आपण सेवानिवृत्त होत आहेत. आम्हाला वाटत नाही की तुमचं वय सेवानिवृत्तीचं कदाचित झालेलं असावं, कारण जो व्यक्ती ग्राउंडवरती पहिल्या वेळेसच खेळायला सुरुवात करतोय आणि सेवानिवृत्त सुद्धा ग्राउंडवर होतोय याच्यासारखं दुग्ध शक्रासारखा योग मी अजून कधी अनुभवला. त्यांना खेळण्याचा कबड्डी, व्हॉलीबॉल हा खूप छंद चांगला आहे. आणि विशेषतः आज कबड्डीची फायनल मॅच होती आणि त्या फायनल मॅच मध्ये औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगरच्या साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीमने प्रथम क्रमांक घेतला आणि त्यामध्ये सर्वात जास्त गुण करून घ्यावं तर ते बाळासाहेब जाधव यांनी घेतलं. मी खरोखरच आज अधिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा क्रीडा सप्ताह अगदी जोमात उत्साहामध्ये पार पडला. खरं तर साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तुरुंगाधिकारी जे असतात, तुरुंगामधले जे लोक असतात यांचा पूर्ण आयुष्य एखाद्या कोंडलेल्या एखाद्या प्राण्यासारखं असतं आणि त्यांना एवढा मोठा आनंद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या समोर बसलेले गावडे साहेब यांनी करून दिलेलं आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये मी त्या ठिकाणी बघितलं, एक वयस्कर म्हातारा होता, तो एवढा आनंद व्यक्त करत होता तर त्याला ही आनंद व्यक्त करण्याचं जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध करून देणारे गावडे साहेब यांनी सर्व लोकांना एकत्रित करून जो आज आनंद व्यक्त केला. आणि त्या कार्यक्रमामध्ये जाधव साहेबांचं सेवापूर्तीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. हे खरोखरच वाखाणण्याजोग आहे. अधिकारी म्हटले असते हा कार्यक्रम शासकीय आहे आणि या ठिकाणी तुमचा कार्यक्रम आपण नंतर कार्यालयामध्ये घेऊ, परंतु साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवत एवढ्या सर्व खेळाडू समोर एका खेळाडूचं कौतुक करणं, त्यांचं सेवाकृतीचं त्यांना शुभेच्छा देणं हे काम जर कोणी केलं असेल तर गावडे साहेबांनी या ठिकाणी केलं. समाजाच्या वतीने गावडे साहेबांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद देतो. साहेब, मला कुसुमाग्रजची एक कविता आठवते. त्यांनी सांगितलं होतं, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला कणा तरी मोडला नाही, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. साहेब,
पाठीवरती हात ठेवून जाधव साहेबाला फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. तुमचा आशीर्वाद जर असेल तर निश्चितच आमचे जाधव साहेब पुढचं आयुष्य अगदी चांगलं सुखाचं समृद्धीचं जगतील. मित्र हो, मी जेव्हा जेव्हा मामाकडे जायचो तेव्हा मामाची आमची खूप मजा व्हायची, गप्पा गोष्टी व्हायच्या. परंतु मामीचं दुःख मात्र खूपच वेगळं होतं. आणि ते वेगळं दुःख कोणतं असावं तर या कार्यक्रमाप्रसंगी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, ही जी सर्व्हिस आहे, ही जी सेवा आहे अत्यंत कठीण आहे. कारण पोलीस मध्ये घरच्या कुटुंबाला सेवा देणं आणि त्यांच्या कामी पडणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. आणि मामा कधी मामीला वेळ देऊ शकले नाही. कोणतेही कार्यक्रम असेल, कोणताही उत्साह असेल, त्या ठिकाणी मामा कधी वेळ देत नव्हते. मामी सातत्याने सांगायच्या, तुमचे मामा सातत्याने ड्युटी आणि ड्युटी. त्यांचा एकच नारा असायचा, माझी ड्युटी, माझं कर्तव्य, माझी जबाबदारी. आणि हेच ते सातत्याने सांगत राहायचे. कधी कुटुंबाला त्यांनी वेळ दिला नाही. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी मामीला एवढं सांगेल, मामा आजपासून पूर्ण वेळ तुम्हाला देतील असं ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पूर्ण कुटुंबाला, नातेवाईकाला, समाजाला ते निश्चित वेळ देतील. आणि त्यांच्या वेळेने आपल्या समाजाचा उद्धार होईल असंही मला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि निश्चित ते दिवस आपल्याला लवकर बघायला मिळतील. मित्र हो, वेळ भरपूर होतोय, परंतु त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी सुद्धा आपण सर्वजण आलात. मी साहेबांच्यावर प्रेम करणारी त्यांच्या विभागातील सर्व मान्यवरांचं मनापासून कौतुक करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार हेही मानतो. आणि मामा, आपल्याला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, अगदी आरोग्यमय जावं अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो. ईश्वर तुम्हाला चांगले आरोग्य देवो, या समाजाची सेवा करो. कारण तुम्ही आजही असं वाटतं आम्हाला की मामा आताशी नेमकी नोकरी लागली की काय, असं तुमची तब्येत आहे. हीच तब्येत आणि ईश्वर तुम्हाला काय स्वरूपी देवो. आणि जोमाने तुम्ही या समाजासाठी आपला जो समाज आहे, गोरगरीब तळागाळातले जे लोक आहे, यांच्यासाठी सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य तुम्हाला लाभो अशी बालाजीच्या मी प्रार्थना करेन. आणि तुम्हाला पुनश्च एकदा या सेवाकृतीच्या कार्यक्रमासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईल. मामा, आपल्याला नेहमी मी सांगितले की आपण मनाने दिलदार आहात, बोलणं दमदार आहे, वागणं जबाबदारी आहे, कामात खबरदार आहात, नेतृत्व शानदार आहे. असं सर्व समावेशक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर आपण आहे. आणि आपला आदर्श आम्ही निश्चित घेऊ अशा आशासित करतो. आणि जास्त माझ्या लाभलेल्या शब्दाला विराम देण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी एकनाथजी मस्के साहेब यांना विनंती करेन की त्यांनी साहेबांना शुभेच्छा द्यावा. या एकनाथ साहेबांच्या या कार्यक्रमासाठी, साहेबांना पुढील आयुष्यासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. आजच्या सहभागी सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे गावाडी साहेब, आज ज्यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ चालू आहे ते आदरणीय भाऊजी बाळासाहेबजी जाधव, त्यांच्या अर्धांगिनी आमची बहीण शालिनीताई जाधव, आमच्या प्रतिष्ठित आणि सर्व कुटुंबातील आज खरं तर सुखाचा आणि दुःखाचा दोन्ही एकत्रित करून जो प्रसंग ज्याला आपण बोलतो ती सेवा गौरव असतो. आपल्या सेवा जी काही झालेली असते, घडलेली असते, त्याचा एक आनंद पण असतो. आणि आपण सेवानिवृत्त होतो, आज आपला स्टाफ मधून आपण थोडस एकांत जीवन जगणार आहोत याची पण मनाला कुठेतरी दुःख असतं, सगळ्या स्टाफला सोडून काम करण्याची. पण जाधव साहेबांच्या हातून जी काही देशसेवा घडली, जे काही समाजाला त्यांनी आता बऱ्यापैकी त्यांनी ज्यांना सांगितलं, जाधव साहेबांचं एवढंच मला आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो की त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगलेलं आहे. आणि जी काही त्यांची पगार असेल त्या तुमच्या पगारातून जी काही त्यांना काही करता आलं तर ते सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय असेल तर त्यांचे तिन्ही मुलं फार वेल एज्युकेटेड आहेत,
सुज्ञ आहेत, चारित्र्यवान आहेत, निर्व्यसनी आहेत आणि हे घडवताना ज्या माय माऊलीनं त्यांना आयुष्य जगताना साथ दिली त्या खंबीरपणाने जी त्यांची पत्नी आहे, तर ते खऱ्या अर्थानं कुटुंबासाठी एक सुखाचं देणं असतं, काहीतरी सुख असतं. ते आपल्या कुटुंबाकडून जे काही मिळतं ते मुलं आपले जर चांगले निर्व्यसनी असतील आणि चांगल्या जबाबदार पदावर जर काम करत असतील तर ते आई वडिलांसाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण मी जसं काही भागामध्ये बघतो अधिकाऱ्यांची मुलं फार काही असं वळणात आहेत असं काही कुठं दिसत नाही. 10-20% अशी कुटुंब आहेत की त्यांच्या मुलांना त्यांना आवडता नाकीनऊ येतं. म्हणजे आलेली पगार जी काही असते त्याच्यातून नियोजन करणं तर तेवढ्या याच्यात पुरतही नाही, पण त्यातूनही मुलांची शिक्षण काहीतरी आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी नसेल तर काहीतरी कमवून मुलांसाठी आपलं ठेवणं हे ज्या वेळेला एखादा माणूस करतो ती फार तारेवरची कसरत असते. आणि त्या कसरतीतून आपण जेव्हा काम करतो तर त्यावेळेला आपल्या कुटुंबातल्या जे काही अडीअडचणी असतील, सुखदुःख असतील, कुटुंबातल्या ज्या काही गरजा भागवण्यासाठी पगार कमी पडते, पण त्याचाही कधी दुःखाचा डोंगर लोकांना सांगत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढणे, समाधानाने राहणे आणि कमीत कमी खर्च करून काटकसरीने जीवन जगणे आणि प्रत्येक गोष्टी समाधान शोधणे हे जर काही शिकायला मिळालं असेल तर ते आम्हाला जाधव साहेबांकडून मिळालं. ते माझ्या गावचे जावई आहेत, माझी आणि त्यांचा परिचय फार चांगल्या पद्धतीने वारंवार आमच्या भेटी गाठी होतात. गावाकडे आल्यानंतर निवांतपणानं काही चर्चा होतात. मुलांच्या शिक्षणावरची जी त्यांनी काटकसर केली, सुरुवातीपासून त्यांना स्वतःला जगण्यासाठी फार काही असं काही नाईनचे जीवन जगलं नाही असं त्यांच्या बोलण्यातून वाटतं. 18-20 दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर आपण ज्या वेळेला काही ना काहीतरी काम करावं, उभं करावं, शिक्षणासाठी काहीतरी मुलांना प्रेरणा द्यावा किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काही जी रक्कम उभी करावी, ती त्यांना कधी अशी काही अडचणी आल्या पण त्यांना त्याचा बोबाटा न करता त्याच्यातून मार्ग काढत गेले. आणि मला वाटतंय की बऱ्यापैकी त्यांना जी खेळाचा इंटरेस्ट होता त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम राहिले. यापुढे पण असंच आरोग्य उत्तम राहो अशीच मी भगवान बुद्धांच्या याचना प्रार्थना करेन आणि त्याला पुढील जीवन समृद्धीचं जावं अशीच प्रार्थना करून थांबतो. जय हिंद. असं जर असतं तर म्हणजे ते सासरवाडीचं होतं आणि म्हणून मी प्रकाशजी यादव यांना विनंती करेन त्यांनी साहेबांना शुभेच्छा द्यायला. प्रकाशजी यादव जे अत्यंत नाजूक नात्यातले पाहुणे आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या दाजीला जावयांना जे कोणी असतील त्यांना शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद. जवळ आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गावडे सर, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे माजलगावचे माजी राज्यमंत्री प्रकाशदादा सोळंके यांचे निकटवर्तीय ज्यांनी आता आपल्या समोर त्यांच्या भावना व्यक्त केला. त्यांनी साहेबाला चांगल्यापैकी आरोग्यासाठी, सेवानिवृत्तीसाठी जे त्यांनी शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमासाठी त्यांची मी वेळातून वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. तसेच बाकी मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांना या कार्यक्रमात वेळेत वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. साहेबांनी खरंच जसं मस्के साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे साहेबांनी खूप कठीण दिवस काढलेले आहेत आणि त्याचबरोबर आमच्या बहिणीने सुद्धा त्यांना भरपूर असं जागोजागी सहकार्य केलं, त्यांचं मनोबल वाढवण्याचे प्रयत्न केले आणि त्यांच्या पश्चात त्यांना तर त्यांच्या ड्युटीमधून वेळ नाही मिळाला, पण आमच्या बहिणीनं आमच्या तिन्ही भाच्यांना चांगलं घडवलं, चांगला संस्कार दिला, त्यांना निर्व्यसनी करून आज उच्च पदावर त्यांना नेऊन घातलं. आणि खरंच साहेबांचे छंद म्हणजे साहेबांना खेळण्याचा खूप छंद होता पहिल्यापासून, पण नुसता खेळण्याचा छंद नाही तर साहेबांना जर भजनात गेले तर छान असं साहेब भजन सुद्धा छान करतात.
गोंधळात जर गेले तर छान असं गायन सुद्धा करतात आणि बऱ्याच काही कार्यक्रमात साहेब पक्वाद वादक सुद्धा खूप छान आहे, हे मी स्वतः अनुभवलेले आहे. आणि खरोखरच साहेब तुमचं आयुष्य इथून मागे छान गेलं आहे आणि इथून पुढे तुमचं आयुष्य असं छान जावं हीच माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो मित्र हो, म्हणतात ना काही नाती तुटत नाही, ती आपल्याला नकळत मिटून जातात. काही नाती तुटत नाही, ती आपल्याला नकळत मिटून जातात. जशी बरोबर रंग ठेवून फुलपाखरू हातातून अलगद सुटून जातात, फुलपाखरू हातातून अलगद सुटून जातात. तसं आज या कार्यालयामधून साहेब सेवानिवृत्त होत आहे. मी कार्यालयाच्या पदाधिकारी जे वरिष्ठ तरुणाधिकारी आहेत मोडकर साहेब. ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, जो इंसान दूसरे के मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. आमच्यासोबत राहिलेले आहे. साहेब हे त्यांचं कर्तृत्व हे अष्टपैलू आहे. साहेबांचे कर्तृत्व अष्टपैलू आहे. साहेब उत्कृष्ट खेळाडू आहे. साहेब उत्कृष्ट वादक आहे. साहेब उत्कृष्ट संबळ वादक आहे. साहेबांचं सांगावं खूप कमी आहे. साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढे पण साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात अशी आम्ही आशा बाळगतो. शेवटी साहेबांसाठी एक कविता म्हणतोय. विजलो आज झाली मी हा माझा अंत नाही, पेटीने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते काही गावे, झोपडी जळेल अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे केटेनं तुटताना तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून चालणे पावलांना पसंत नाही. असे साहेबांचं त्या कवितेमध्ये विधान आहे. तरी मी साहेबांना पुढील आयुष्यासाठी पुढील जीवनासाठी मी शुभेच्छा देतो आणि संपवतो. यानंतर कोणी इच्छुक असेल तर आपण स्वतःहून समोर यायचं आहे, नाही तर कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप. या कार्यक्रमाचे प्रमुख विशेष अतिथी औरंगाबाद शहराचे कार्यालयाचे अधीक्षक सन्माननीय गावडे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. त्या तत्पूर्वी आपल्याला कोणाला इच्छा असेल तर निश्चितच या ठिकाणी समोर यायचं आहे आणि मामाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. मला असं वाटतं महिलामधून कोणीतरी समोर यावं आणि मामाला शुभेच्छा द्याव्या. चला पवार मॅडम पुढे या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळ, आज इथे आपण खरं तर मामाची सेवानिवृत्तीसाठी आपण जमलेलो आहोत. पण माझं म्हणजे मामामध्ये एवढा जीव आहे. जसं मी 5वीला होते तेव्हापासून मामाला मी ओळखते. जसं पैठणला आम्ही बदलून आलो त्याच्यानंतर मामाची सुद्धा तिथेच बदली झाली होती. तेव्हा मी 5वीला होते. तेव्हापासून म्हणजे त्यांचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी नेहमी असते. आणि जेव्हा मी खेळत असायचे तेव्हा ते मला नेहमी सपोर्ट करायचे. जसं मामा असो मामी असो तेव्हा आम्ही शेजारीच होतो राहायला. म्हणजे मी लग्नाच्या अगोदरपासून मामाला आता 25-26 वर्षापासून मी ओळखते. त्यांचा आमचा घरोब्याचा संबंध होते. म्हणजे त्यांना मुलगी नसल्यामुळं त्यांनी मला मुलगी मानलेलं होतं. प्रत्येक गोष्टीला मी त्यांच्या घरीच राहायचे. म्हणजे त्यांची मुलं सांभाळल्यापासून तर माझं लग्न होईपर्यंत मी त्यांच्याच म्हणजे कडे राहत होते. जेव्हा पण मी मामाकडे येते तेव्हा मला म्हणजे नेहमी आई वडिलांचं प्रेम भेटायचं
आणि अशा हिशोबाने म्हणजे मी लहानाची मोठी झाले त्यांच्याच याच्यामध्ये. पण आता ते जाता येतं तर मला म्हणजे एकदम असं वाटतंय की काहीतरी सुटत आहे. पण तरी पण मामा मी कधी पण तुमच्याकडे कधी पण मी भेटायला जाईल, शाळेच्या वेळात वेळ काढून तुमच्यापर्यंत येत जाईल. पण आता एकदम मन भरून आलंय, कारण की आज रात्री त्यांनी जेव्हा मला फोन केला 9 वाजता की बाबा उद्या माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, तुला यावं लागते, तर मला एकदम असं मन भरून आलं की कस काय इतक्या लवकर. मला तर 1 मार्च माहिती होतं, पण मामा म्हणे नाही म्हणे उद्याच आहे. तर माझा पाय काल फ्रॅक्चर होता अक्षरशः, तर मला चालता येत नव्हतं. पण मी ट्रीटमेंट घेऊन आज कार्यक्रमाला इथं हजेरी लावली, नाही तर आम्हाला असं वाटलं असतं कशी आली नाही. पण मी वेळात वेळ काढून इथं हजेरी लावली. पहिला एक कार्यक्रम होता अॅन्युअल डेचा, तिथं गेले, तिथून इथं आले. आणि म्हणजे दिवसभरापासून मला एकदम नाराजच आहे, मी कोणालाच बोलत नाहीये, कारण की आता मामा जवळ होते, आता लांब जाणार आहे अशी खंत मनामध्ये कुठेतरी वाटत आहे. तरी पण त्यांना मामा मामीला मी पुढचं आयुष्य सुखाचं, मामीला कधी मामाने वेळ दिला नाही हे पण तितकंच खरे, सरांनी सांगितलंच होतं. पण आता मामी मामा तुम्हाला आता पूर्णतः वेळ देतील, त्याच्यामुळं नाराज राहू नका. तर मामा आणि मामीला पुढचं जे आयुष्य आहे सुखाचं समृद्धीचं जावं अशी आज शुक्रवार पण आहे अशी मी बालाजी चरणी प्रार्थना करते. आणि त्यांना ह्या सेवानिवृत्तीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. हॅलो. मामा कुठे गेले तरी मामाचा स्वभाव घारीसारखा आहे. घार तिने आगाशी तिचं लक्ष तिला बसे. मामा कुठे जरी असले तर तू मामा कोणालाच विसरणार नाही, हे तिरकालबाहेर सत्य आहे. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आजची जी सत्कार कृती आहे मामा यांचं खरं तर आपण सर्वांनी सन्मान करणं अपेक्षित आहे. आपण अगोदर मामाचा सन्मान करू आणि नंतर मामा त्या आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आलात म्हणून मामा आभार मानणार आणि नंतर आजचे भाषण होणार. मग मी त्याच्या फॅमिलीला सर्वांना विनंती करेन की जे हार वगैरे आलेले आहेत ते मामाचा हार घालू या ठिकाणी आपण त्यांचं सेवापूर्तीचं सोहळा या ठिकाणी सादर करू. तर श्याम या ठिकाणी हो. आणि सर्व पाहुणे मंडळीला विनंती आहे की आपला कार्यक्रम झाला की आपण मामाचा सर्व मिळून सत्कार करणार आहोत. ज्यांना ज्यांना मामांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, पुष्पगुच्छ द्यायचे, आपण ते कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. मॅडम पुढे गावडे मॅडमला विनंती आहे आपण समोर या. सर्वांनी गावडे मॅडमला विनंती आहे की मामीचंही त्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करावं. यानंतर मी मामांनाच विनंती करेन त्यांनी 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. निश्चितच मामाला शब्द फुटणार नाही, परंतु जर अर्थ करणारी मामा ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. आपण दुःख मानण्याची गरज नाही. यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं होतं हा क्षण दुःखाचाही तितकाच आहे आणि सुखाचाही तितकाच आहे. जेवढं सुख तेवढं दुःख. परंतु जर अंतःकरणाने आपण या ठिकाणी केक कापून हा सेवापूर्तीचा कार्यकाल अत्यंत उत्तम केला असं आपण या ठिकाणी रिटायरमेंट डे साजरा करत आहेत मामा.
मामाने मामीला खाऊ घालावं, मामीने मामाला खाऊ घालावं. रुमाल बाजूला ठेवा पाहिजे, बाजूला ठेवून द्या, बाजूला ठेवून द्या ते. तर बस. मी आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय बाळासाहेब जाधव यांना विनंती करेन, त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती विराजमान असलेले आमचे सर्वांचे लाडके असलेले माननीय अधीक्षक श्री दत्तात्रयजी गावडे साहेब हे आज माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. मला माहिती आहे आज त्यांच्यावरती किती मोठी जबाबदारी होती. MPSCच्या परीक्षावरती त्यांची गाडी होती, सुपरविजन होतं, मध्यवर्ती कारागृहाचं एवढं मोठं सर्व कामकाजाचा जो लोड त्यांच्यावर होता. आज आमचे IG साहेब माननीय सुपेकर साहेब स्वतः विजिटला आणि कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची तयारी ठेवली, प्रशासन पूर्ण सांभाळले. एवढी अवघड जबाबदारी असताना सुद्धा आज मी त्यांना फक्त विनंती केली, सत्कार केला, खूप मोठा सन्मान केला ग्राउंडवरती. पण मी एक फुल फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आपण जर आला तर अगदी दुधामध्ये त्याची साखर पाहिजे असा योग आहे. तर सरांनी कुठलाही अनुमान न करता एका क्षणामध्ये माझं आमंत्रण स्वीकारलं आणि वेळेस वेळ काढून पहिल्यांदा ते हजर राहिले. त्यांचा पहिल्यांदा मनापासून मी धन्यवाद देतो त्यांना, त्यांचा विनंती आहे. तसेच आपल्या समोर माझ्या गुणाची गौरव गाथा गाणारे माझे अगदी आवडते जावई रणजितजी पवार साहेब हे देखील त्यांच्या आज औरंगाबादमध्ये 4 शाळा आहेत. ते स्वतः संस्थापक आहेत. त्यांच्या मिसेस HM आहेत. वाटेल आलो होतो आयुष्यामध्ये निश्चित सांगेल की तितका कधी कोणासाठी रडलो नसेल, इतकं तिला मी वाटेल आपल्याला रडवतो. लग्नही माझ्या हातात जुळलेले आहेत. तर असेच नाही आज माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला हजर आहे. तसेच आमदारजी सोळंके साहेब यांचे निकटवर्तीय माझे मित्र आणि ते सरपंच सुद्धा आहेत, प्लस कॉलेजवरती ते प्राध्यापक सुद्धा आहेत. त्यांची सुद्धा एवढी कठीण जबाबदारी सोडून ते माझ्या प्रेमापोटी आज माझं गावावरून इतक्या दुरून ते या ठिकाणी हजर आहेत. तसेच माझे मेहुणे शिवाजीराव बेंद्रे आणि ते अगदी एका टोपल्यातले भाकर खाणारे अगदी जीवलग मित्र आहेत. ते सुद्धा तसेच त्यांचे मित्र प्रकाश यादव म्हणजे ते मला एखाद्या सख्या मेहण्याला दूर करतील तर मला तितकं जवळचं करतात. त्यामुळं मला नात्याचा असा सागर असल्यासारखा वाटतो माझ्या पाठीशी. तर अशी सगळी मंडळी माझ्या समोर आज हजर आहे. तसेच माझे सहकारी मित्र मोडकर साहेब, हिरेकर साहेब, निर्मल साहेब, हिगवे साहेब आणि इतर सर्व माझे मुकुंद चव्हाण माझे एकदम परम मित्र. तसेच आणखी जे माझे काही कार्यालयीन सहकारी सगळे आज वेळ काढून माझा सगळा कॉन्स्टेबल स्टाफ, ऑफिसर स्टाफ, लिपिक स्टाफ आणि हे सगळे माझ्या कार्यक्रमाला छोटे हजर झालेले आहेत. वेळ काढून मी त्यांचं मनापासून पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आणि तसेच माझ्या कुटुंबाला एक हिस्सा म्हणून उद्धवजी मापारी हे अगदी मोठे प्रगतशील शेतकरी आहेत. आज 50 ते 60 एकर त्यांची जमीन एका वाटाने दिसते. त्यांचं सुद्धा खूप व्यस्त शेतात असतात. फक्त हात वरी करा
खूप खूप म्हणजे जिव्हाळ्याचं त्यांचं आमचं नातं आहे. काटा टोचला त्यांचे माझ्या प्रत्येक गोष्टीला हजर असतात. त्यांनी सुद्धा अगदी उभयता या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे. तसेच माझे व्याही उस्मानाबादवरून माझ्या छोट्याशा कार्यक्रमात हजर झाले आहेत, उभयता हजर झालेले आहेत. माझे मेहुणे, माझे सर्व नातेवाईक, तसेच आमच्या मामी कांताबाई सूर्यवंशी, ज्याचा जालन्यामध्ये पूर्ण नाव आहे, फक्त हात बोली करा मामी. तर असे आणि जे काही माझ्या आणखी जर विसरून कोणी राहिला असेल तर माफी मागतो. तशीच माझी छोटी बहीण संध्या आणि माझे मेहुणे इंग्रज साहेब, ते एसटी महामंडळामध्ये ते आहे. माझी छोटी बहीण समाज कल्याणमध्ये कार्यरत आहे. दोघांनी हात बोली करा प्लीज. तर हे दोघेही अगदी माझ्या कार्यक्रमाला हजर आहेत. तसेच आताच माझे जेवढे मित्र गुंजाळ साहेब, पातळा साहेब, गुरव साहेब, शिंदे साहेब हे सगळे अगदी हजर झालेले आहेत. तसेच मी माझ्या मुलगा मानलेला दिनेश यांनी सुद्धा अगदी वेळेवरती कार्यक्रम गाठलेला आहे. व्यस्त असतात त्यांचे सुद्धा मोठे उद्योग आहेत औरंगाबादमध्ये. तर त्यांच्या सुद्धा मी पुन्हा धन्यवाद देतो. तसेच सर्वांना आसन ग्रहण करण्याची विनंती करतो. तर मित्रांनो, मी सर्वांची जी नावं घेतली आणि विसरून जरी राहिला असेल तर त्याची मी अगदी नतमस्तक होऊन त्याची माफी मागतो. आणि माझा जो कार्यक्रम आहे तर बोलायला खूप वाटतं. तिची एक म्हण आहे बघा, दोन टक्क्याची होते सागरात भेट, दोन टक्क्याची होते सागरात भेट, एक लाट थोडी पुन्हा होते काट. तर मी 33 वर्ष सेवा कारागृह विभागाला दिलेली आहे. त्यामध्ये मी माझं मित्रांकडे खूप जमलेलं आहे. मला मित्र खूप प्रिय असतात. मी एक आमच्या डिपार्टमेंटचा स्पोर्टमन आहे, खेळाडू आहे. आतापर्यंत मी 32 राज्य पातळी, 31 विभागीय पातळी आणि 6 राष्ट्रीय पातळी मी खेळलो. आणि त्यामुळे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते मी 2007 मध्ये गुजरात येथून महाराष्ट्रातर्फे खेळलो आणि त्यांच्या हस्ते मी 2 मेडल, 1 गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल असे त्यांच्या हस्ते मी स्वीकारलेले आहे. कारागृह खात्यावरचं आणि ह्या वर्दीचं कुठेही कधी अवमान होऊ दिलेला नाही. म्हणून आज मी अगदी निष्कलंकपणे सेवानिवृत्त होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, जीवन सगळे जगतात, पण जगण्याच्या परी असतात, वाढण्याच्या परी असतात. बाकीच्या मी उपदेश करू शकत नाही. संघर्ष करत कॉन्स्टेबल पदावरती मी भरती झालो 1992 ला. त्यानंतर पहिली पोस्टिंग मला खुले कारागृह पैठण ही माझी खरी कर्मभूमी. मी त्या ठिकाणी पहिल्यांदा ओपन युनिव्हर्सिटीला माझ्या कैद्यांना ऍडमिशन दिली आणि त्यानंतर माझे कॉन्स्टेबल बसवले आणि मी त्यांच्यासोबतच मी सुद्धा ऍडमिशन घेतलं. 12वी नंतरचं ग्रॅज्युएशन मी ओपन युनिव्हर्सिटीमध्ये केलं. आणि त्यानंतर जेव्हा आमच्या परीक्षा निघल्या तर 2006 मध्ये मी ऑफिसर या पदावरती नियुक्त झालो. आणि पहिलाच जेव्हा मिळाला असेल ते अग्रगण्य किल्ला जातो येरवडा. अशा काळावरती माझी खूप मोठी मसरपती होते, परंतु वरिष्ठांनी मला 5 वर्ष येरवडा चालवण्यात दिला. ती सुद्धा माझं भाग्य. आणि त्या काळामध्ये माझ्या मुलांचे शिक्षण सगळे पुण्यामध्ये झाले. माझी 3 मुलं, मोठा मुलगा माझा केमिकल इंजिनियर आहे, दुसरा मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तिसरा मुलगा म्हणजे तो सिव्हिल इंजिनियर आहे. आणि 3ही मुलं, एक मोठा कॅम्पॅक कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर आहे, मोठा जो माझा सचिन केमिकल आहे तो WD कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि अल्ट्राटेक मध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून माझा सुमित नावाचा मुलगा आहे जो की औरंगाबादमध्ये आहे. मित्रांनो, मी जे काही मागत गेलो पैठणला मी कर्मभूमी मानलेले आणि नाथ महाराजाला मागत गेलो की बाबा हे मला पद दिलंच पण तू सांभाळ पण तू. म्हणून परमेश्वर कृपेने त्या आयुष्यामध्ये कुठल्याही मला बाधा आलेल्या नाहीत. अगदी आमच्याकडून अधिकारी रिटायरमेंट होणं ही एखादा मोठा सागर पार केल्यासारखं आहे. अत्यंत अडचणी असतात. बरेचसे आमचे अधिकारी वरी गेले परंतु त्यांच्या पेन्शन लागू झाल्या नाही.
इतकी कठीण परिस्थिती असते आमची. तर त्यामध्ये मी वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्रेणी 1 वरती रिटायर होत आहे, परंतु रिटायरच्या अगोदरच 2 महिने अगोदर माझी संपूर्ण पेन्शन वगैरे सर्व लाभ मला अगोदरच मंजूर होऊन आलेले आहे. आणि हे मला परमेश्वराने दिलेलं आहे. तर सर्व परमेश्वराचे मी नतमस्तकच होतो. आणि एवढे जण आपण वेळेत वेळ काढून माझ्यासाठी आला, माझ्या कार्यक्रमात शोभा आणली, मन भरून येत आहे. मी मलाच बोललो, तुमच्यापासून दुरावा हा मला खूप दुःख देतोय. माझ्या स्टाफशी मी खूप निगडीत होतो. माझे सर्व खेळाडू, माझे सर्व अधिकारी रोज मी त्यांच्या संस्थेत असायचो. मी नसेल तर माझे मोडकर साहेब, भेट साहेब आमच्या बोर व्हायचे. जातो तुम्ही कसा तर ड्युटीमध्ये मला लागत नाही. नवीन चालले माझे गुंजाळ साहेब, खूप प्रेम लावलं त्यांनी सुद्धा. पातकडा साहेब, गुरव साहेब, नवीन आले माझे जगताप साहेब, शेख साहेब, अहो किती प्रेम लावलं, काय म्हणून वर्णन करू. शिंदे साहेब, आणखी कोणी इतकं स्टाफनी मला इतकं प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमापासून दूर जाताना हृदय फक्त पूर्ण आहे, दुसऱ्या काही नाही. बाकी सर्व माझे व्यवस्थित झालेले आहे. सर्वांचे मी पुन्हा आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आमची जावाई पवार साहेबांकडे देतो. सर्वांचे धन्यवाद. मित्र भाऊ, आजच्या या प्रसंगामध्ये बोलणं म्हणजे अवघड असतं. आपण बघितले प्रत्यक्षामध्ये मामाला खूप काही बोलायचं होतं, परंतु पूर्ण मन भरून आलेलं होतं. असो, मी आजच्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आपल्या या छत्रपती संभाजीनगर कारागृहाचे अधीक्षक सन्माननीय गावडे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी मामांना शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी आलेले सर्व सभेसोयरे, मित्रमंडळी, तसेच कारागृह प्रशासनातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी व इतर अधिकारी, आज या ठिकाणी आपण सेवापूर्तीचा सोहळा श्री बाळासाहेब जालेंद्र जाधव वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांचा आपण साजरा करत आहोत. काही कारणास्तव आज दिवसभर बिझी शेड्यूल असल्या कारणाने त्यांचा असा मोठा असा सोहळा साजरा करायचा नियोजित होतं, परंतु काही अपवार्य कारणामुळे आणि काही बिझी शेड्यूल असल्यामुळे त्यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम कारागृहाच्या ऑफिसमध्ये काही साजरा करता आला नाही. परंतु आम्ही कारागृह खात्यामध्ये त्याचे नशीब असल्यामुळे किंवा त्यांचे लक असल्यामुळे आज त्यांचा सेवापूर्तीचा पुन्हा फुलाची पाकळी करून आम्ही छोटासा एक योगदान कारागृह खात्याने त्यांना दिलं. त्यांचा आज कवायत मैदानावर या ठिकाणी मध्यवर्गाचे जेवढे कारागृह आहेत आणि खेळाडू आहेत त्या कारागृहाचे, त्या सर्व खेळाडूंचा आमचा आज हा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. अशा या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आजचे सेवापूर्तीचे सेवानिवृत्तीचे जे सत्कारमूर्ती आहेत श्री बाळासाहेब जाधव साहेब वरिष्ठ तुरुंग अधिकारी हे त्यांचा तिथे आम्ही छोटे खाली सत्कार केला. आणि त्यांचं नशीब एवढं की ज्या ठिकाणी ते वाढले, खेळले, खिलाडूवरती तयार झाली, अशा वेळी त्यांचा सेवापूर्तीचा आणि सेवानिवृत्तीचा छोटासा सत्कार होणं म्हणजे त्याचे भाग्यच आहे. आज आम्ही सर्वजण कारागृह खात्यामध्ये अतिशय ताणतणावामध्ये नोकरी करत आहोत. एकदम क्लिष्ट अशी सर्व्हिस असताना, सर्व्हिस असताना आज बाळासाहेब जाधव साहेबांनी 33 वर्षे सेवा पूर्ण करून या ठिकाणी ते अतिशय निष्कलंक असे ते सेवानिवृत्त होत आहेत. तसे पाहता कारागृह खात्यामध्ये आज दुर्मिळ अधिकारी असे निष्कलंक सेवानिवृत्त होत असतात. त्यातले एक आपले बाळासाहेब जाधव साहेब. विशेषतः सांगायचं तात्पर्य म्हणजे जाधव साहेब हे, मी आता तुम्हाला कॉन्फिडन्स सांगायचं म्हणजे जाधव साहेब मी एकाच वर्षी नोकरी लागलेला आहे. एकाच ग्राउंडवरती एकाच साली आम्ही दोघांनीही प्रशिक्षण घेतलेलं आहे. ते म्हणजे पुणे येथे आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे.
त्यांच्या गावचा आम्हाला खूप मोठा परिचय आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यामधील हे पारगाव आहे. पारगावचे ते रहिवासी असून माझेही काही नातेवाईक या गावामध्ये आहेत. परवाच एक सांगायचं उदाहरण म्हणजे माझे एक नातेवाईक आले होते या कार्यक्रमासाठी ते औरंगाबादमध्ये वसुमती गावडे पाटील म्हणून. ते त्यांच्या बॅचमेट आहेत. त्यांनी मला आठवण काढली की जाधव साहेब कुठे आहेत. त्यांना सांगितलं की ते रजेवर आहेत आणि सेवानिवृत्तीच्या वेळ आलेले आहे. त्यांना भेटायची खूप इच्छा होती, परंतु जाधव साहेब काही त्यांना भेटले नाही ती गाडी असल्यामुळे. जेव्हा जाधव साहेब कर्तव्यावर हजर झाले तेव्हा त्यांना आठवण सांगितली. खूप खूप त्यांना आनंद झाला, त्यांना खूप बरं वाटलं. आज जाधव साहेबांचं दुसरं सांगत तात्पर्य म्हणजे त्यांनी जे 26/11/2008 साली आपल्या महाराष्ट्रावर मुंबईमध्ये जो हल्ला झाला होता, हल्ल्यामध्ये 11 अतिरेकी होते. त्यापैकी 9 अतिरेकी मारले होते आणि 2 अतिरेकी पकडले होते. त्या अतिरेकीला जाधव साहेब असो किंवा आमचे काही अधिकारी किंवा मी स्वतः असो, आम्ही त्या ठिकाणी त्यांना सुरक्षा पुरवलेली आहे आणि सुरक्षा राखलेली आहे, देशाची शान राखलेली आहे. अशामध्ये जाधव साहेबांनी माझ्यासोबत कर्तव्य केलेले आहे. आम्ही एकमेकाला रेल्वे म्हणून काम केलं. ते जर मला जुलेल असेल तरी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सेवा दिलेली होती. आजही ते सेवानिवृत्त होत असले तरी आम्हाला त्याची खूप जाणीव होणार आहे, कारण आमच्या कारागृह खात्यामधील एक अत्यंत खिलाडू आणि टॉपमोस्ट असा एक खिलाडू हा आज सेवानिवृत्त होत आहे. कारागार खात्यामधून तो न पावत आहे, त्याचं आम्हाला दुःख होत आहे. यांच्यासारखेच असे कारागार खात्यामध्ये खेळाडू उमेदवार असे तयार होत असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आज जाधव साहेब सेवानिवृत्त झाले, उद्या मी सुद्धा सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्ती हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक झालेला आहे आणि ते आपल्याला त्याला सामोरे जावंच लागतो. तरुण खात्यामध्ये नोकरी करत करत इतक्या खडतर प्रवास करत करत आज ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आमच्या या गावडे पाटील परिवारातर्फे, कारागृह प्रशासनातर्फे त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हो, आता आपण मामाचं या ठिकाणी शुभेच्छा आणि सत्कार या ठिकाणी ठेवणार आहोत. तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, मामाच्या वतीने आणि मामाचा जावई या नात्याने आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि यानंतर मामाचा या ठिकाणी ज्यांना ज्यांना मान सन्मान आणि सत्कार करायचे त्यांनी समोर यायचं आहे. मस्के साहेब एकनाथ समोर यायचं आहे. शिवाजी बेंद्रे मामाचं मामा या उभे राहा. तुम्ही असं समोर आलात ना मामा तर बरोबर. दिनेश गर्जे मामाचा हा मानलेला सुद्धा हजर झालेला आहे. मामाला शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. व्यवस्था बघ.
लेडीजचं बघायला व्हॉट्सअप येणार नाही ते हे पप्पाचं आहे नेमकं मोबाईल. नाही नाही हां. तुम्ही भाषण केलेलं रेकॉर्ड हो हो ते पाठवून मला शेअर बरं बरं चालतंय पाठवतो. उद्धव मामारी पैठण पैठणहून या ठिकाणी आलेले आहेत. निखिल मामाचं या ठिकाणी सन्मान करत सूर्यवंशी औरंगाबाद व्याही आहे. चिकनाची व्याही बरं